पाठात नाही बी नाचता आलं 15 मिनिटं का उड्या मारताना वाकड्या तिकड्या तरी शुगर राहणार नाही. बरं काय सांगू तुम्हाला, या मंडळीचं काही डोकं फिरलं का? आता हा माणूस घरीच थांबत नाही का? त्याला ती शुगरच काढायची, ठेवायची, काढूनच टाकली. शरीर निर्मळ करायचं असेल त्याने पायी प्रवास करा. बरं का, तिखट खा, बरं का, आंबट चिंबट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, मिरची कांदा बुकी मारून खा, मरणच येणार नाही. आणि जो दिंडीला आला ना तर त्याला तर मरणच नाही आणखी. बरोबर आहे ना म्हणणार देवा? अरे जो खाईल दिंडीचं वरण त्याला नाही मरण, काय नाही तो काही इथून फरार होऊन जातो. मग काय करणार? तुकोबराय म्हणतात देवा मला तिथं सुख आहे. गायनाचे उडे आपली छंदे, गायन करतो नाचतो उड्या मारतो, गायनाचे उडे आपल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, मी आवडीने नाचतो. अजून पुढे सांगू, म्हणजे हे करताना तुझ्या म्हणजे पथ्य काय? भगवंताने तुकोबरायांकडे पाहिलं. तुकोबराय म्हणतात लाज होय शंका दुरावी मला देवा लाज वाटू देऊ नको आणि कोणावर शंका येऊ देऊ नको. दिंडीत आले ना शंका घर टाकून द्या. बरं का, शंका घेऊ नका कोणावर. ते 2 जण चालू होते का माझ्याबद्दल बोलून राहिले का नो, अशी शंका नका. लाज मला लाजच वाटू देऊ नको. कारण मला म्हणतो देवा दुसऱ्याचं दर्शन घेताना मला लाज वाटू देऊ नको असं सांगितलं. बरं का सध्या लाज नको. लाज भय शंका, भय म्हणजे भीती, कोणाच्या भीतीने वारी करू नका. आपल्या मोकळ्या मनाने निर्मळ मनाने करा. लाज भय शंका, शंका म्हणजे शंका घेऊ नका. दुराविला मान, मान सुद्धा नका. मान पान जिथं आला तिथं दुःख आहे. मग याच्याकरता तुकोबराय देवाकडे पाहता. देवा एवढं जरी मला दिलं पुष्कळ आहे म्हणे. मग काय करू? तुका म्हणे आता आपल्या सायाच्या, आता म्हणजे या जन्म, बरं का, पुढे नाही, आता म्हणजे आज या कलियुगामध्ये या जन्मामध्ये तुका म्हणे आता आपल्या सायाशी. देवा तुझ्या प्रज्ञाने तू आम्हाला सांभाळ, पण मात्र आम्हाला भीती वाटत नाही, वैष्णवामध्ये सुख वाटतं. तुकोबराय म्हणतात देवाकडे पाहतात, भगवंत तुकोबरायांकडे पाहतात. मंडळी एक सांगू का, तुकोबरायांची जी भक्ती आहे ही भक्ती फार गोड भक्ती आहे. आणि अशी भक्ती कुठल्याही साधूची, याला वैराग्य प्रकरण म्हणतात. तुकोबरायांचं जीवन हे सतत परमार्थ करताना गेलं. त्याने प्रपंच वाटून टाकला. भंडाऱ्यापासून देऊ चाकणपर्यंत तुकोबरायांची जागिरी होती. पण ह्या आपल्या करंटच्या लोकांनी सगळी ओरकडून खाली, ओरबाडून खाली त्याच्याजवळ ठेवली नाही. बरं, आणि तीच मंडळी तुकोबरायांना प्रश्न विचारले, तुकोबा तुमचं गाव कोणतं? झालं का त्या